टर्न अराउंड अभी एक्सपीरियंस कर रहे हैं। वो टर्न अराउंड इस लिहाज से कि जब मैं अभी यहाँ आके बैठा और वहाँ थिएटर परफॉर्मेंसेस में देख रहा हूँ तो मैं ये महसूस कर सकता हूँ कि आज भी लाइव परफॉर्मेंस की अहमियत बहुत ज़्यादा है। इलेक्ट्रॉनिक मीडिया में भी जो प्रोग्राम्स बनते हैं या जो उनका प्रोग्रामिंग होता है वो सब परफॉर्मिंग आर्टिस्ट ही होते हैं। नहीं, हम लोग शायद यहाँ सिर्फ उनका मीडिया बदल गया है। इंस्टेड ऑफ स्टेज दे आर एक्टिंग ऑन इन फ्रंट ऑफ कॅमेरा। एक्झॅक्टली या कार्यक्रमाचं स्वरूप अजूनही मला नीट कळलेलं नाही आहे. आता 3 स्टेजेस आहेत, तिथे डान्स झाला, तिकडे ड्रामा आहे, इकडे म्युझिक आहे याच्यात, आणि याच्यावरती तिथे काय परफॉर्मन्स काय देणार आहे याच्यावरती मला अजून काही कल्पना अजून नीट आलेली नाही. कलेचं स्वरूप बदलत जातं, कला मुळामध्ये तीच असते, तिच्या आविष्कारांचे वेगवेगळी रूपं असतात त्याची. आज कथ्थक डान्स ज्या पद्धतीने केला जातो त्या पद्धतीने कदाचित परवा केला जात नसेल. गव्हर्नमेंटचा हा एक मोठा त्यांनी डिस्कशन करताना एक मुद्दा मांडला होता की 10 वाजता गव्हर्नमेंटने रूल केला की साऊंड बंद करायचा. फार चांगली गोष्ट आहे. स्क्रिप्ट कितना भी अच्छा रहे, पार्शल थॉट उसके तरफ भी जाते हैं. आता इथे एक शब्द निघाला, मॅडमने अतिशय चांगला शब्द वापरला माडखोलकर मॅडमने, राजाश्रय. सध्या मॅडम कलांना राजाश्रय नाही आहे, राजनियंत्रण आहे. राजा इज नॉट गिव्हिंग आश्रय बट राजा इज कंट्रोलिंग द परफॉर्मिंग आर्ट्स. या विदर्भामध्ये कोणी निर्माता नावाचा कन्सेप्ट नाही आहे. मुंबई पुण्यामध्ये जे काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्याला निर्माता आहे. तो खिशातनं लाखो 2 लाख 4 लाख खर्च करतो, एक प्रयोग करतो, त्याचे महाराष्ट्रभर प्रयोग होतात. विदर्भाच्या बाबतीमध्ये मी बोलायला जाईल, मी जर मला खाज आहे, सॉरी खाज हा शब्द मी वेगळ्या अर्थानं वापरतो, तर मी नाटक बसवील, स्वतःचे पैसे खर्च करील, 4 लोक गोळा करील, हे सगळ्या तालमीचा खर्च, हॉलचा खर्च, याचा खर्च कोणीही फ्रीमध्ये येत नाही. मग 16 ते 18 हजार रुपये खर्च करायचे. आणि ऑडियन्समध्ये किती जण असतात हो? माझ्या घरचे कुटुंबाचे लोक, माझे मित्र. विकास खुरांना फोन केला तर बस 1 बजे आता हो. शर्माजींना फोन करतो, इथला बतकर मात्र राहतात कारण त्यांना लिहावं लागतं. They point their fingers at NGOs. NGOs point their fingers at the government organizations. But finally none of them do anything. It still becomes the domain of that particular guru. नाट्य परिषद ही NGO टाईप संस्था असल्यामुळे तिचं नाव इथे घेण्याचं कारण नाही आहे. तुम्हाला मदतीला बोलवतात नाट्य परिषदेत, तुम्ही जातात, तुमची भलमनसा आहे, पण तिथे जाऊन तुम्हीही सुद्धा काही अधिकाराने करू शकता की नाही नाट्य परिषद, याबद्दल मला शंका आहे. कला क्षेत्रात असा ठेवावा की ज्याच्यामुळे गव्हर्नमेंटनी कलाकारासाठी काय केलंय हे कळेल. कला सादर होत आली आहे म्हणून मी याला कल्चरली इनॅक्टिव्ह नाही म्हणणार. प्रत्येक समाज आपल्यामध्ये कल्चरली, कारण कल्चरशिवाय माणूस जगूच शकत नाही. त्याच्यामध्ये एकता, माणसांमधली एकता निर्माण नाही होऊ शकत. ती संस्कृती आहे, तो समाज आहे, तो धर्म आहे, आणि त्याच्यातच कर्म लपलेला आहे. कला हा विषय आपण जेव्हा घेतो तर म्हणजे मॅडमनी जसं बोलले की इनॅक्टिव्ह हा शब्द याच्यासाठी नको वापरायला की इनॅक्टिव्ह आपल्याला जसं मार्केट मिळतं, जसं माझा एक्सपिरियन्स हा मुंबई पुण्याचाही राहिलेला आहे, दिल्लीचाही राहिला आहे, फॉरेनचाही राहिला आहे, नागपूरचाही राहिला आहे. मुंबईला जेव्हा होतो, सारेगमपमध्ये होतो, तेव्हा लोकांची अशी समजून मला पहिले रिएक्शन्स असे यायचे की सारेगमपमध्ये तो आहे का रे, तिथे पार्शियलिटी होते का रे, मग विदर्भाच्या लोकांना डावलल्या जातं का, मग असं होतं का, तसं होतं का. मला असा काही एक्सपिरियन्स याच्यासाठी नाही आला की जर टॅलेंट खरंच असेल तुमच्यामध्ये तर तुम्हाला जजेस बरोबर कॉमेंट देतील, सगळं बरोबर होईल तुमचं. ॲक्च्युली सिमिलरली टू ऑल द अदर पॅनलिस्ट्स आय वुड अग्री दॅट द टॉपिक इज rather not suitable. I understand why you all gave this topic because it's not as active as other cities perhaps. Yeah, it's actually we are comparing Nagpur to other cities. So again, as others said that labeling it as inactive is incorrect. What I feel is that instead of looking at this way, that there is a lot. ज्या आर्टिस्टने नागपूरमध्ये परफॉर्म केलाय तो कुठेही परफॉर्म करू शकतो कारण नागपूरमध्ये खरी दाद मिळते. नाटकाच्या मी म्हणतोय, मी नाटकवाला असल्यामुळे नाटकाच्या अनेक संस्था इथे कार्यरत आहेत. अनेक संस्थांनी अनेक नाटकं इथे आतापर्यंत केलेले आहेत आणि नाटकाचा दर्जा पण वेगळा आहे, वेगवेगळे विषय हाताळण्यात आलेले आहेत. इथे सगळ्या प्रकारचे थिएटर्स आहेत. इथे बालरंगभूमी आहे, इथे कॉम्पिटिशन ओरिएंटेड थिएटर आहे. लक्षात घ्या, मुळात नागपुरामध्ये कॉम्पिटिशन ओरिएंटेड थिएटर है. इस फील्ड में किसी भी तरह का मीडियोक्रिटी चलता ही नहीं है.
unless you reach the top, you don't have anything. But I wouldn't say that about other fields. You know, there is some opening, something, somewhere. आम्ही आपल्या प्रमाणे आपल्या स्वभावाप्रमाणे इथे परफॉर्मन्सेस देतो आणि परफॉर्मन्सेस करतो. त्याच्यामुळे आमच्या इथलं कल्चर जे आहे कल्चर डिफरंट आहे. म्हणून हे कल्चर काय आहे आपण जाणून घेतलं पाहिजे. प्रोग्राम किया है, अब इसके बाद नागपुर विल बी नोन एज द सिटी ऑफ टैलेंट्स ऑल्सो, नॉट जस्ट सिटी ऑफ ऑरेंजेस, सिटी ऑफ टैलेंट्स. कितना टैलेंट है यहाँ पर, देश भर से सब लोग हैं. आज चांगले कलाकार सुद्धा म्हणतात की कोण आम्हाला टाळ्या कुठे देत आहे. आम्ही आज कला दाखवतोय तर आम्हाला कुठे आमचं कौतुक केलं जात आहे ह्याची दर्दी पाहिजे. नाही तर पण टाळ्यावर टाळ्या मारून राहिले. कळायलाच मार्ग नाही की खरा आनंद झालाय की यांना बोर झालाय की लोकांना. म्हणजे तो पण एक ज्ञान श्रोतावर्गांना आणि कलाकारांनी हे आपल्याला मिळून जपायचं आहे. काही एंट्री फी नाही दिली, आपली कला दाखवा आणि लोकांनी एकमेकाची कला पाहून चांगलं वाईट असं चाळून घ्या आणि चांगल्या ठिकाणी आणि इथून चांगल्या गोष्टीला वरवर आणा. जेलसी नको. आपण जे नवरस वाचतो, अभ्यास करतो, ते आपल्या जीवनात पण आपण त्याचा अभ्यास करून पुढे पुढे जाऊ शकतो. धन्यवाद.